लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 18व्या लोकसभेचे धक्कादायक असे काही निकाल समोर आलेले आहे। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं। विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आमदार निलेश लंके यांना मैदानात उतरवलेलं होतं। निलेश लंके यांचा निवडणुकीत पराभव होईल अशी टीका भाजप आणि अजित पवार गटानं केलेली होती। मात्र निकालात आज दुपारनंतर आश्चर्यकारक बदल झालेला आहे। दुपारी 4 वाजता निलेश लंकेंनी मताधिक्यानं आघाडी घेतली आहे। शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये निलेश लंकेनं मोठी आघाडी घेत तब्बल 60,000 मतांनी सुजय विखे पाटलांवर दणदणीत असा विजय मिळवलेला आहे। दरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटलाशी अशी जोरदार लढत रंगली। अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान नगरकरांनी निलेश लंकेच्या पदरात मतांचं दान टाकत त्यांना भरघोस मतांनी विजयी केलेला आहे। यावेळी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। अतिशय चांगला असे आनंद आमच्या गगनात मावाला, कारण ही लढाई अतिशय आमच्या अस्तित्वाची होती आणि अतिशय ती मेहनतीने कष्टाने मी ती लढाई आज जिंकलो। त्यामुळे आम्हाला सर्व माझ्या तमाम माता भगिनींना सुद्धा खूप आनंद झाला आहे ना। सर्व आज कसं झालं, लोणीचा पाहुणा म्हणजे परत उत्तरेचं पार्सल आम्ही उत्तरेला आज पाठवलेलं आहे, ते परत कधी दिसणार सुद्धा नाही इकडं। आणि आज अतिशय या ठिकाणी आम्हाला आनंद झाला आहे। जल्लोषात आमच्या ज्या ठिकाणी हंगागावमध्ये पावसामध्ये मिरवणूक चालू आहे, सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज विजयानंतर सर्व आमच्या संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघाचा आम्ही आभार मानणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, अहमदनगर।